नमस्कार, मनश्रीज रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत अगदी झटपट तयार होणारी खुसखुशीत अशी तिळगुळाची वडी। ही वडी तयार करण्यासाठी आपण एका पॅनमध्ये गावरान तीळ छान तडतड उडेपर्यंत खुसखुशीत असे भाजून घेतलेत। तीळ भाजून झालेत, आता ते मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेत आणि ज्या प्रमाणात तीळ घेतले होते त्याच प्रमाणात आपण गूळ देखील घेतलाय। तो देखील छान मेल्ट केलाय। अगदी मंद आचेवरती पॅन ठेवलेला आहे आणि यामध्ये संपूर्ण गूळ मेल्ट झाल्यानंतर एक चमचा तूप घातलं। तुपामुळे छान चकाकी येते वडीला। आता हा जो पाक आहे तो 2 मिनिटांसाठी शिजवून घेतल्यानंतर तो पाण्यामध्ये घालून चेक केला तर तो थोडासा ताणला गेला, म्हणून आपला पाक सेट झालेला नाही। आणखी 3 मिनिटांनंतर शिजून झालेला आहे आणि तो परत आपण याच बाउलमध्ये घेतला। आता पाक मात्र या ठिकाणी ताणला जात नाही आहे, फक्त तो असा मऊ झालेला आहे, पण ताणला अजिबात जात नाही। तर आता या वेळेला हा पाक आणखी एखाद्या मिनिटासाठी आपण शिजवून घेणार आहोत। तोपर्यंत मी ही जी पाकाची थोडीशी वडी घेतली होती ती चेक करते, तर ती तुकडे होतात या वडीचे, म्हणजे आपला जो गूळ आहे तो व्यवस्थित सेट झाला। आता या स्टेजला आपल्याला संपूर्ण भाजून घेतलेले तीळ घालायचे आहेत आणि छान मिक्स करून घ्यायचे। हा गोळा एकजीव झाला की लगेचच गॅस बंद करून तो तूप लावलेल्या ताटामध्ये किंवा अशा बटर पेपरवर छान पसरवून घ्यायचा। हाताने अजिबात करू नका, कारण प्रचंड गरम असतं हे। थोडंसं काळजीपूर्वकच व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे आणि वरतून थोडेसे मी पिस्ता घालून छान सेट करून घेतले। आता वडी पाडून खुसखुशीत अशी ही 10 मिनिटात तयार होणारी आपली तिळगुळाची वडी झाली। नक्की तयार करून पहा, अगदी झटपट तयार होते।